नागपूरमधून एक मोठी बातमी येते। नागपुरात काँग्रेसचं कार्यालय जाळल्याचा आरोप होतो आहे। भाजपकडून हे कार्यालय जाळण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे कार्यालय जाळलंय असं काँग्रेसच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून आरोप होतोय। प्रभाग क्रमांक 31 मधील ही धक्कादायक घटना आहे। काँग्रेसचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात भाजपवर गंभीर आरोप करण्यात येतोय। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, नेमकं काय घडलंय? प्रभाग 31 मध्ये काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचा हा कार्यालय होता आणि त्या ठिकाणी कार्यालय काल रात्री बंद झाल्यानंतर बाहेरच्या बाजूला जो पेंडॉल होता आणि पक्षाचे जे झेंडे लागलेले होते ते रात्रीच्या वेळेला जळालेले आहे। मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे। मात्र अजूनही स्पष्टता नाही आहे की हे कार्यालय बाहेरचा पेंडॉल आणि झेंडे स्वतःहून जळाले आहे की कोणी जाळले। मात्र काँग्रेसकडून निश्चितच भाजपवर हा आरोप केला जात आहे। सध्या तरी तिथे शांतता आहे आणि पोलिसांकडे तक्रार दिली जाण्याची शक्यता आहे। धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।